कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर स्वच्छ पाणी वाया जाऊन गटारात वाहून गेल्याची घटना गुरुवारी 18 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो। मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर येथील पाणी पुरवठा करणारी पिण्याच्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो होऊन परिसरात साचलं होतं। त्यानंतर हे स्वच्छ पाणी गटारांमध्ये वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली। घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना तात्काळ नगरपालिकेच्या संबंधित विभागाला दिल्यानंतर प्रशासनाकडून ओव्हरफ्लो बंद करण्यात आला। दरम्यान या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र वाकचौरे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निषेध नोंदवला। एका बाजूला नगराध्यक्ष नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतात आणि तळातील पाणी साठा कमी असल्याचं सांगतात, तर दुसऱ्या बाजूला नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर स्वच्छ पाणी वाया जात आहे। या पाण्याच्या नासाडीला जबाबदार कोण, असा सवाल राजेंद्र वाकचौरे यांनी उपस्थित केला। कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना पाणी जपून वापरा असं सांगत असताना आज सकाळी आपल्या KBP विद्यालयाजवळ पाण्याच्या टाकीचं देखील हजारो लिटर पाणी, शुद्ध पाणी हजारो लिटर वाया गेलं असून, तसेच आज संध्याकाळी 7 वाजता कोपरगाव लक्ष्मीनगर टाकीचं सुद्धा पाणी रात्री 7 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत शुद्ध पाणी हजारो लिटर वाया गेलं। याचं जबाबदार कोण, असं सगळं आमच्या लक्ष्मीनगर भागातील नागरिकसुद्धा विचारत आहे। आम्हाला 5 मिनटं पाणी वाढवा ठेवा असं सांगितलं तरी ते देत नाही, असं नागरिकांचंही म्हणणं आहे आणि माझं स्वतःचंही म्हणणं आहे। आज हजारो लिटर पाणी गेलं, याची जबाबदार कोण? या शुद्ध पाणी एकत्र होऊन गेलं, अशुद्ध पाणी शुद्ध झालं, शुद्ध पाणी अशुद्ध झालं, असं काम या नगरपालिकेचं असून याचा जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने। या घटनेमुळे शहरातील पाणी व्यवस्थापन आणि देखभाल यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।